आहे। ह्या संदर्भातला शासनाचा जी.आर सुद्धा आलेला आहे आणि तारीखसुद्धा निश्चित झालेली आहे। नक्की कोणत्या शेतकऱ्याला हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे, कृषी मंत्र्यांची घोषणा काय झालेली आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जी.आरच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बसचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण अशा महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आपण आधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ आज करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी.आर आहे 16 मार्च 2026चा। हा आपण आधी पाहून घेऊया यामध्ये काय शासनाने उल्लेख केलेला आहे। तर प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये ह्या अनुदानाने राज्य शासनाची आणखीन 6,000 रुपये इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापना करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संत्रीण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णय मान्यता देण्यात आलेले आहे। ते म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता, 6वा हप्ता तसेच 7वा हप्ता आता वितरित झालेले आहेत। तर आता शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,747 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। हा झाला जी.आर शेतकरी मित्रांनो। आता आपण कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काय घोषणा केलेल्या आहेत आपण पाहूया। म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार आहे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा, असे त्यांनी सांगितलेले आहेत। 90.34 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। मंजुरी निधी 1,774 कोटी एवढं निधी इथं मंजुरी आहे। प्रत्यक्ष वितरण सुमारे 1,820 कोटी इतका आहे। रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पैसेही मिळणार आहेत, हे असे त्यांनी आता इथं घोषणा केलेल्या आहेत। म्हणजेच पुढील आठवड्यात, येणाऱ्या आठवड्यात तुमच्या खात्यात 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जमा होतील। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु सलग सुट्ट्या असल्याने वितरण पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आलं आहे। त्यामुळे 23 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमोचा हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, गुढीपाडवा सणानिमित्त कर्मचारी हे सुट्टीवर असतात, त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास अडचण होईल, म्हणून पुढील आठवड्यात पैसे जमा करण्याचं ठेवण्यात आलेलं आहे। तर कोण पात्र असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याबाबत, तर पहा, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा अंतर्गत हप्ते नियमित मिळत आहेत असे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यास पात्र ठरणार आहेत। म्हणजेच ज्या शेतकऱ्याला मागील 22वा हप्ता PM किसान योजनेचा 13 मार्च 2026ला मिळाला आहे, त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच राज्य सरकारनं काय करतं माहीत आहे का शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची योजनेला आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढे शेतकरी पात्र आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा लाभ घेतात, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचं पैसे देण्याचं हे
राज्य सरकार ठरवतं. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, नमो शेतकरी हप्ता मिळत नसेल परंतु तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळतो आहे का नाही हे आधी तपासायचं आहे. हे जर बंद झालं असेल तर तुम्हाला ताबडतोब सुरू करून घ्यायचे आहे. DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्यायचं आहे. आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्यायचं आहे. लँड सीडिंग नसेल तर लँड सीडिंग करून घ्यायचं आहे. कायद्यामध्ये दुरुस्ती चुकी असतील ती दुरुस्ती करून सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा आहे, कारण नमो हप्ता थांबणार नाही. तर ही होती शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित कधी होणार आणि GRमध्ये काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांची घोषणा काय होती, सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर केला नसेल तर व्हिडिओ शेअर करा. जर जमतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तर धन्यवाद.